नमस्कार, ईटीव्ही भारत मध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। देशासह राज्यातील लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान शांततेत। शरद पवार, अजित पवार, नारायण राणे, सुप्रिया सुळे, उदयनराजे यांच्यासह दिग्गजांनी केलं मतदान। भवितव्य मतदान यंत्रात बंद। शिवीगाळ करतानाचा आमदार दत्ता भरणे यांचा व्हिडिओ व्हायरल। ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, विरोधकांची टीका। तर शिवीगाळ केलीच नाही, भरणेंची प्रतिक्रिया। बाळासाहेब ठाकरेंचे विचार उद्धव ठाकरेंनी गुंडाळून ठेवले। देवेंद्र फडणवीसांची टीका, म्हणाले बारामतीत भावनिक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरू। महाविकास आघाडी कसाबच्या नावाने राजकारण करत आहे। चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल, म्हणाले संविधान कोणीही बदलू शकत नाही। निवडणुका लागल्या की महाविकास आघाडीकडून असे नेहमीच होतात आरोप। निवडणूक काळातच आई आठवते का? रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। अजित पवार म्हणाले होते, आई माझ्या सोबत असल्यावर कोणाची गरज नाही। शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश। गावित यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता। सुप्रिया सुळे यांनी घेतली अजित पवारांची आई आशा पवार यांची भेट। ही भेट संभ्रम वाढवणारी, अमोल मिटकरींचा दावा। मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी घेतली होती काकींची भेट। सलमान खान गोळीबार प्रकरणात 5व्या आरोपीला राजस्थानमधून अटक। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। मोहम्मद चौधरी असं आहे आरोपीचं नाव। अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर आजही निर्णय नाही। 9 मे रोजी होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट मेट गाला 2024 ला सुरुवात। अभिनेत्री आलिया भट्ट, मोना पटेल, नताशा पूनावालासह ईशा अंबानीही झाली सहभागी। न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा ettvbharat.com।